डोनाल्ड ट्रम्प यांना कायमच आपण व्हेनेझुएलामध्ये जसं केलं तसं काहीतरी इराणमध्ये करू शकू असा भ्रम झाला तरी असावा किंवा करून दिला गेला असावा. ती जी होर्मुझची खाडी किंवा सामुद्रधुनी आपण म्हणतोय त्याच्यावरती इराणने आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं, हे या युद्धाचं सगळ्यात मोठं आउटकम इराणच्या दृष्टीने आहे. तर हे स्पष्ट झालं की अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांना प्रत्येक वेळेस अमेरिका मदत करू शकत नाही. अमेरिकेचं वर्चस्व किती नाही म्हटलं तरी कमी झालेलं आहे. पाकिस्तान अमेरिकेशी खूप जवळ गेलेला आहे. आपल्याला ते आवडत नाही अनेकांना, परंतु डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या आजूबाजूच्या लोकांना पाकिस्तानने बऱ्यापैकी आपल्या प्रभावाखाली घेतलेलं आहे. गल्फ मधल्या देशांवर जे हल्ले इराणने केलेत त्या हल्ल्यांच्यामुळे जी ऑइल आणि गॅसची कपॅसिटी कमी झालेली आहे, रिफायनिंग कपॅसिटी असेल, ट्रान्सपोर्ट कपॅसिटी असेल, ती भरून यायला वेळ लागणार आहे. सीज फायरच मान्य झालं नाही आणि इराणची जी अनऑफिशियल मिलिटरी आहे ती हल्ले करतच राहिली, असं घडायची किती शक्यता आणि मग त्याचे परिणाम काय होतात? नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या युद्ध वार्तामध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. खरं तर आजच्या बातमीनंतर या अपेक्षेनं ही मुलाखत सुरू करायची होती की युद्ध आता थांबलंय आणि याच्यानंतर काय काय होईल, युद्ध कसं थांबलं, तहात कोण जिंकलं वगैरे. पण सकाळची बातमी वाचल्यापासून आत्ता मुलाखत शूट करेपर्यंत अजूनही युद्ध चालू आहे असं कळतंय. इराणनं GCC मधल्या राष्ट्रांवरती हल्ला केल्याचं कळतंय, इराणवरती हल्ला केल्याचं कळतंय. तर युद्ध थांबलं पुढं काय पासून ते युद्ध खरंच थांबलं का इथंपर्यंत 12 तासातला गेला जगाचा प्रवास आहे. तो सगळा समजून घेण्यासाठी पुन्हा एकदा माझ्याबरोबर आहे डॉक्टर संकल्प गुर्जर. संकल्प, स्वागत आहे थिंक बँकवरती याच युद्धात तिसऱ्यांदा. तर प्रश्न हाच आहे पहिल्यांदा, सीज फायर झालंय का, खरंच झालंय का, काय झालंय? सीज फायर झालेलं आहे. अनेकांना असं वाटतंय की युद्ध थांबलंय, पण आपण थोडंसं त्याबाबत सावध राहूया. युद्ध थांबलेलं नाहीये, याला आपण म्हणूया हा टॅक्टिकल पॉज आहे. दोन्ही बाजू पुढचे 2 आठवडे आता वाटाघाटीसाठी बसणार आहेत आणि त्या 2 आठवड्यांच्या साठी त्यांनी एक प्रकारे हा पॉज घेतलेला आहे. तुम्ही जे म्हणालात की GCC मधल्या 5 देशांवर जे हल्ले झालेले आहेत, तर त्या बातम्या खऱ्या आहेत. त्याच्याबाबतचे ऑफिशियल कन्फर्मेशन आहे की कुवेतवर हल्ला झाला होता, UAE वर हल्ला झाला होता, सौदी अरेबियावर हल्ला झाला होता, इराणमधल्या एका रिफायनरीवर हल्ला झाला होता. तर यामागे कदाचित 2-3 कारणं असू शकतात. एक म्हणजे सीजफायर झालेलं असलं ते अमेरिका, इराण आणि इस्रायल यांच्यामध्ये आहे, तर मग आपण GCC मधल्या देशांना सांगू की ह्या एरियाचा बॉस कोण आहे, हा एक असू शकतो. दुसरं, इराणने आपलं जे सगळं कमांड आणि कंट्रोल स्ट्रक्चर डिसेंट्रलाइज केलं होतं, तर त्यामुळे काही ग्राउंड लेवलचे जे ऑफिसर्स आहेत त्यांनी स्वतःहून इनिशिएटिव्ह घेऊन या प्रकारचे हल्ले केलेले असू शकतात, जी जास्त डेंजरस पॉसिबिलिटी आहे. आणि तिसरं, बऱ्याचदा अशा प्रकारच्या शस्त्रसंधी किंवा सीजफायर व्हायच्या शेवटच्या टप्प्यामध्ये जाता जाता थोडंसं अजून जास्त नुकसान करून जाऊ, त्याची आपल्याला फार किंमत मोजावी लागणार नाही असं पण कॅल्क्युलेशन असतं. त्यामुळे सुद्धा अटॅक झालेले असू शकतात. परंतु आत्ताची परिस्थिती अशी आहे की एक टॅक्टिकल पॉज दोन्ही बाजूंनी घेतलेला आहे. हा जो टॅक्टिकल पॉज आहे याचा एक असा अर्थ निघतोय की ट्रम्प हारलेत आणि इराण जिंकलंय, असंच खरं आहे का? ट्रम्प पूर्णतः हारले असं मी मानणार नाही, इराण पूर्णतः जिंकलंय असं पण मी मानणार नाही. पण अमेरिकेची अपेक्षा होती की इराणमधलं सरकार कोसळेल, इराणमध्ये रेजिम चेंज होईल, इराणचं सरकार आपल्यासमोर टिकाव धरू पाहणार नाही. हे सगळे एक्सपेक्टेशन्स खोटे ठरलेले आहेत आणि त्यामुळे अमेरिकेला एक्सपेक्टेड जे होतं की आपण इराणची बॅलिस्टिक मिसाईल कॅपेबिलिटी उडवू, त्यांची न्यूक्लिअर कॅपेबिलिटी संपवू, त्यांचं रेजिम चेंज होऊ, हे काही झालेलं नाहीये. इराणच्या दृष्टीने बघायला गेलं तर इराण पूर्वीपेक्षा वीक झालाय का, तर तसा वीक झालेला नाही, पण स्ट्रॉंग थोडासा झालाय असं म्हणता येईल. आणि विशेषतः ती जी होर्मुझची खाडी किंवा सामुद्रधुनी आपण म्हणतोय त्याच्यावरती इराणने आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं, हे या युद्धाचं सगळ्यात मोठं आउटकम इराणच्या दृष्टीने आहे. इथून पुढच्या वाटाघाटींमध्ये सुद्धा हा फारच महत्वाचा मुद्दा राहणार आहे, कारण इराणने आज सुद्धा सीजफायर ऍक्सेप्ट करताना असं लिहिलंय की आम्ही खाडी ओपन करू, पण इराणच्या आर्म फोर्सेसच्या बरोबर कोऑर्डिनेट करून त्यातनं वाहतूक सुरू राहणार आहे. त्यामुळे एक प्रकारे त्याला त्यांनी ती कंडिशनल ऍक्सेप्टन्स ठेवलेला आहे असंही म्हणता येईल. यातनं असं झालंय का की, आणि आता त्याचा जर कधी टोल घेणार असतील तर पुढच्या युद्धासाठी या 14 दिवसात इराण आर्थिक
आपण ज्याला म्हणतो की ती रसद गोळा करते का या निमित्तानं? एक प्रकारे म्हटलं तर खरं आहे ते. जर आपण कानावर आलेल्या बातम्या बघितल्या की $2 मिलियन ते एका ऑइल टँकरच्या मागे चार्ज करतायत आणि एक डेटा मी बघत होतो. एका दिवसात साधारणतः 135 ऑइल टँकर्स त्या परिसरातनं बाहेर पडतात. म्हणजे याचा अर्थ असा आहे की 2 आठवड्यांच्या मध्ये मिळून इराण टोटल $2 बिलियन एवढे पैसे कमवू शकतं, अशी एक थिअरी मांडली जाते. दुसरं, इराणचं जे तेल त्यांना पूर्वी विकता येत नसे, तर युद्ध सुरू झाल्याच्या नंतर जसे जसे तेलाचे भाव वाढायला लागले जगात, तसं तसं अमेरिकेने म्हटलं की इराणचं जे तेल ऑलरेडी मार्केटमध्ये आलेलं आहे ते तुम्हाला आम्ही विकू देतोय. म्हणजे त्याच्यावरचे निर्बंध उठवले आणि त्यामुळे इराण युद्धाच्या आधी जितके पैसे कमावत होतं त्याच्याहून जास्त पैसे इराणने युद्धाच्या काळात कमावलेले आहेत. आणि त्यामुळे बघायला गेलं तर इराणची रसद पुरेशी नाही म्हणता येणार, पण इराणकडे नक्कीच पैसे जास्त येऊ शकतात अशी शक्यता आहे. या सगळ्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांची स्टेटमेंट्स, पब्लिक प्लॅटफॉर्मवरून दिलेल्या शिव्या, अश्लाघ्य भाषा, धमक्या, या सगळ्याची चर्चा झाली. जगातल्या सर्वाधिक शक्तिमान राष्ट्राचा प्रमुख ज्यावेळी असं बोलतो त्यावेळी त्याचा अर्थ आपण भारतात बसून कसा लावायचा? हे चिंताजनक आहे. मी अनेकदा असा विचार करतो की हे या प्रकारचं वर्तन एक 25, 30, 40 वर्षापूर्वी चालू शकलं असतं का? तर त्या प्रकारचं वागणारे लोक त्याही काळात होते. लोक नव्हते असं नव्हते. परंतु इतक्या ओपनली आणि इतक्या बिनदिक्कतपणे लोक बोलत नसत. त्यावेळेला असं होतं की अशा स्वरूपाचं काहीतरी वक्तव्य जर आलं तर लोकांना वाटायचं की अरे आपण चुकलोय किंवा ओ आय एम कॉट. आता तसं वाटत नाहीये. म्हणजे एक प्रकारे आपण म्हणूया की एक जुने जे काही वर्तनाचे नीती नियम होते, विशेषतः सरकारी पातळीवरचे अधिकारी आणि मोठे लोक यांच्या बाबतचे, तर ते काही प्रमाणात शिथिल झाले आहेत की काय, अशी एक शक्यता वाटू शकते. दुसरा मुद्दा, डोनाल्ड ट्रम्प यांचं व्यक्तिमत्व असं आहे की त्याच्यामुळे खरं सांगायचं तर अनेकांना याच्यामध्ये आश्चर्य पण वाटत नाही की ते आज असं काहीतरी बोललेले आहेत, काल काहीतरी बोललेले आहेत, ज्या प्रकारचे शब्द ते वापरतात, ज्या प्रकारची भाषा त्यांनी वापरलेली. आणि तिसरा मुद्दा असा आहे की एक प्रकारे महासत्तेचा प्रमुख जेव्हा अशा पद्धतीने वागतोय तेव्हा तो इतरांना पण संदेश देतोय की तुम्ही असं वागलं तरी चालू शकणार आहे, कारण आता तुम्हाला रोखणारं कोणीच नाहीये. जर अमेरिका रोखायला गेली तर ते म्हणतील की पण तुमच्या अध्यक्षाने बघा ना काय बोलून ठेवलंय. तर त्याही दृष्टीने हे चिंताजनक आहे. पब्लिक डिस्कोर्स अशा लेवलला खाली येणं हे मला जास्त चिंताजनक वाटतं. कारण हे फक्त ट्रम्प म्हणालेत इतक्यापुरतं मर्यादित नाहीये. तर ट्रम्प हा अमेरिकेचा अध्यक्ष असलेला माणूस आहे. त्यांना बघणारे अनेक लोक आहेत. तर त्याचा परिणाम एक व्यापक समाजमनाच्यावरती अशी भाषा, अशा प्रकारचं वर्तन आणि अशा प्रकारचं डिस्कोर्स येणं हे मला जास्त चिंताजनक वाटतं. या युद्धामुळं जगातल्या इतर राष्ट्रांनी अमेरिकेशिवायचं जग असा विचार करायला सुरुवात केली आहे का? आणि ही भावना अधिकाधिक दृढ होत चालली आहे का? अमेरिकेशिवायचं जग ही भावना इंटरेस्टिंगली बघायला गेलं तर अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांनीच सगळ्यात जास्त इमॅजिन करायला सुरुवात केली असेल. अमेरिकेची मित्र राष्ट्र जर आपण बघायला गेलं तर त्यांना 3 गटात विभागता येईल. एक म्हणजे युरोपातली मित्र राष्ट्र आहेत ज्यांना रशियाचा धोका आहे. दुसरा म्हणजे मध्य पूर्व किंवा पश्चिम आशियातली मित्र राष्ट्र आहेत ज्यांना इराणचा धोका आहे. आणि तिसरं म्हणजे आशिया खंडातले देश आहेत ज्यांना चीनचा धोका आहे. आता इराणने सौदी अरेबिया, कतार, कुवेत, बहरीन या देशांच्या वरती ज्या प्रकारे हल्ले केलेले आहेत, त्यामुळे हे स्पष्ट झालं की अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांना प्रत्येक वेळेस अमेरिका मदत करू शकत नाही. अमेरिका कितीही पॉवरफुल असली तरी हे याच्यावरती काहीतरी लिमिट्स आहेत. परिणामी विशेषतः साऊथ कोरिया आणि जपान आणि तैवान यांनी खूप जास्त सिरियसली आता विचार सुरू केलेला असेल की अमेरिकेवर आपण किती अवलंबून राहायचं. 2 कारणांच्यासाठी. एक म्हणजे अमेरिकेची राजकीय इच्छाशक्ती आहे का? जर चीनने अशा प्रकारचा हल्ला केला तर अमेरिका आपल्या मदतीला किती येईल, हा एक मुद्दा. आणि दुसरा मुद्दा, जर युद्ध सुरू झालं तर अमेरिकेकडे असलेली लष्करी क्षमता आपल्याला पुरेशी पडणार आहे का? जर अमेरिका स्वतः महासत्ता असून इराणवरच्या युद्धामध्ये त्यांना लक्षात येत असेल की आपल्याला वेपन शॉर्टेजेस आहेत, आपल्याला सप्लाय चेन्सचे मेजर इश्यूज आहेत, आपल्याला अनेक महत्त्वाचे जे क्रिटिकल कॉम्पोनंट्स म्हणतो ते मिळत नसतील आणि तुमचे स्टॉक्स, वेपन स्टॉक्स इतके तुमचे डिप्लीट झालेले आहेत, इतकं ते संपलेली शस्त्रास्त्र की ती नव्याने आणायला वेळ लागतोय, तर मग अमेरिकेवर आपण किती अवलंबून राहायचं, हा विचार ऑलरेडी इथे सुरू झालेला असेल. आणि त्यामुळे ह्या देशांनी आता पॅरलल अरेंजमेंट्स काय असतील, अल्टरनेटिव्ह अरेंजमेंट्स काय असतील याचा विचार सुरू केला. म्हणजे एक मुद्दा मागच्या वेळेला आपण बोललो होतो की सौदी अरेबियाने युद्ध चालू असतानाच युक्रेन बरोबर करार केलाय
की युक्रेनने रशियाची ड्रोन्स जी इराणकडनं आलेली होती त्याच्याशी कसं डील करायचं याच्या टेक्नॉलॉजीज डेव्हलप केल्या होत्या, त्याचे सॉफ्टवेअर्स डेव्हलप केले होते. तर त्यासाठी सौदी अरेबिया आणि युक्रेनमध्ये करार झाला. इथून पुढच्या काळामध्ये अशा प्रकारचे करार वाढत जातील असं मला वाटतं. अमेरिकेच्या बाबतीत कथ्य आणि सत्य याच्यात फरक होता का? आणि जे एक इम्प्रेशन विशेषतः भारतातल्या लोकांवरती राहतं की अमेरिका ग्रेट आहेच ती, ते मान्य करू आपण, पण त्याच्या ज्या स्टोऱ्या होत्या त्या स्टोरीत आणि सत्यामध्ये फरक पडू लागला का? जसं की F-15, F-35 विमानं पडल्याचे पुरावे, वर्षभरापूर्वी आपण ऐकलेलं की ही अशी विमानं आहेत की जी जगातली भारी आहेत. ह्याचं काय करायचं मग? नाही, युद्ध चालू असताना कितीही चांगल्या वेपन सिस्टम्स असल्या तरी काही ना काहीतरी त्याच्यामध्ये लॉसेस होतात आणि विमानं पाडली जाणं हे काही युद्धभूमीसाठी नवीन नाहीये. त्यामुळे आपण समजतो तितकं त्याला महत्त्व द्यायची गरज नाही असं मला पहिल्यांदा वाटतं. याला जोडून दुसराही मुद्दा काउंटर आर्ग्युमेंट असं पण देता येईल की जेव्हा ते F-15 पडलं आणि ते दोन त्यांचे एक पायलट आणि एक वेपन सिस्टम्स ऑफिसर होता, त्याला ज्या पद्धतीने त्यांनी इराणमधनं बाहेर काढलंय, ज्या पद्धतीने त्यांनी $300 मिलियन खर्च करून आपली विमानं पाठवली, मग ते रेस्क्यू ऑपरेशन्स झालेत, तर ते सुद्धा अमेरिकेची केपेबिलिटी दाखवणारच आहे. तुम्ही म्हणताय तो सत्य आणि त्यांचं कथ्य यातला जो फरक आहे तो वेगळ्या लेव्हलला आहे. तो कुठल्या लेव्हलला आहे तर ज्याला पूर्वी म्हणायचे की रूल्स बेस्ड इंटरनॅशनल ऑर्डर, म्हणजे आत्ताची जगाची जी व्यवस्था आहे ती अमेरिकेने 1945 नंतर प्रामुख्याने घडवलेली आहे. 1991 नंतर जास्त वर्चस्व अमेरिकेचे. ही ऑर्डर एका नियमांवर आधारित आहे आणि ते नियम सगळ्यांनी पाळले तर सगळ्यांचा फायदा आहे असं एक गृहीतक मांडलं जायचं. आणि अमेरिकेचं वर्तन हे या नियमांमध्ये बसलेलं आहे असं अनेकांना वाटायचं किंवा तसा अमेरिकेचा पूर्वी प्रचार होता. आता मात्र आपल्या लक्षात येतंय की तसं कधीही नव्हतं. कॅनडाचे मार्क कार्नी त्यांचं ते जे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मधलं भाषण होतं तिथे त्यांनी हाच मुद्दा मांडला की आम्हाला माहित होतं की आमचं वर्तन वेगळं आहे आणि आमचं बोलणं वेगळं आहे, परंतु ते इतक्या प्रकर्षाने कधी समोर आलेलं नव्हतं. ह्या युद्धाच्या काळात आणि ट्रम्प यांच्या एकूण वागण्यामुळे ते अधिकाधिक प्रकर्षाने समोर आलंय. त्यामुळे तुमचा जो ओरिजिनल मुद्दा आहे की अमेरिकेचं कथ्य आणि अमेरिकेचं सत्य याच्यामधला फरक, तर ते मला असं वाटतं की जास्त प्रकर्षाने आपल्याला दिसायला लागलंय. एका अर्थाने ही वाईट गोष्ट आहे, कारण मग जे अमेरिकेचे शत्रू आहेत, इराण, नॉर्थ कोरिया, रशिया, चीन, यांना बळ मिळतं. हे चांगलं या अर्थाने आहे की इतर अनेक देशांच्यासाठी अमेरिका म्हणून एक जे पूर्वी काहीतरी असं एक भासमान वस्तुस्थिती होती, रियालिटी होती की काहीतरी भारी आहे, वेगळं आहे, तर ती वस्तुस्थितीची एक अट्रॅक्टिव्हनेस कमी कमी होत जातोय. आपल्या जगाच्या पटलावर काही वर्ष प्रमुख मानली जातात, जसं दुसरं महायुद्ध संपलं ते वर्ष, शीतयुद्ध मग 1991, 2008, तितकं महत्वाचं 2026 राहणार आहे का की जे परमनंट जिओपॉलिटिकल चेंज ॲटिट्यूड मधला करेल? याकडे मी थोडंसं व्यापक दृष्टीने बघतो. 1945ला दुसरं महायुद्ध संपलं असं जरी आपण म्हणत असलो तरी त्या युद्धाकडे सुद्धा थोडं व्यापक दृष्टीने बघायला गेलं तर अनेक जण असं मानतात की 1914 ते 1918 हे पहिलं महायुद्ध, त्यानंतर 20 वर्षांचा एक पॉज आहे आणि पुन्हा 39 ते 45, सो एक 30 वर्षांचं हे ऍक्च्युली लांबलेलं युद्ध आहे, मध्ये 20 वर्षाचा पॉज आहे. आत्ताच्या परिस्थितीकडे बघायला गेलं तर मला अनेकदा असं वाटतं की जर आपण कोविड पासून विचार करायला सुरू केलं, 2020ला कोविडचं खऱ्या अर्थाने संकट कोसळलं, 2021 कोविड, 22 साली रशिया युक्रेन युद्ध सुरू होणं, 23 साली इस्रायल आणि गाझा यांचं युद्ध सुरू झालं, 24 साली ते युद्ध लेबनॉन, सिरिया आणि इराणकडे यायला सुरुवात झाली, 25 साली अमेरिका आणि इस्रायलने इराणवर पहिल्यांदा मोठे हल्ले केले आणि 26ला युद्ध झालं. तर 20 ते 26 हा एक 6-7 वर्षांचा असा काळ आहे की ज्याच्यामध्ये सतत जगात आर्थिक आणि राजकीय स्तरावरती काही ना काहीतरी पेच प्रसंग, संकट, क्रायसिस आहे आणि त्यामुळे जग आपण असं म्हणूया स्थित्यंतराच्या अवस्थेत आहे. जुनी सिस्टीम जी आहे ती अजून पूर्ण कोसळलेली नाहीये, पण ती इररेलेव्हंट होत चालली आहे आणि नवीन सिस्टीम काय असेल ही आपल्यासमोर अजून आलेली नाहीये. त्यामुळे त्याच्या मधली अशी ही स्थित्यंतराची अवस्था आहे. परमनंट जिओपॉलिटिकल चेंजच्या दिशेने आपण जातोय. सगळे चेंजेस आत्ताच आपल्याला दिसतील असं पण नाहीये. काय असतील परमनंट जिओपॉलिटिकल चेंज? एक मोठा चेंज आता असा होणार आहे की इराणने आपली स्टेट ऑफ होर्मुझ वरची जी काही कंट्रोलची भाषा होती तिला प्रत्यक्ष कृतीत उतरवलेलं आहे आणि त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये अशा प्रकारच्या चोक पॉइंट्सना जेव्हा विचार केला जाईल तेव्हा त्याच्या जवळ कुठले मोठे देश आहेत आणि ते त्याला वेपनाइज करू शकतात का, हा आपल्या डोक्यातला विचार असणार आहे. म्हणजे जर जगातल्या एनर्जी चोक पॉइंट्सला बघायला गेलं तर स्टेट ऑफ होर्मुझ ऑब्व्हियसली
एक बाब अल मंदेब म्हणून आहे येमेन आणि जिबुतीच्या मधला. आता तिथे असा कोणीच पॉवरफुल देश नाहीये, पण तिथे जे हुथी रिबेल्स आहेत इराणने सपोर्ट केलेले, त्यांच्याकडे मिसाईल केपेबिलिटीज आहेत. ते हे करू शकतात का? सुएझ कॅनॉल जो इजिप्तमधनं जातो, मग समजा भविष्यात काहीतरी वेळ आली तर मग इजिप्त तसं काही करू शकेल का? पनामा कालवा होता, त्याची चर्चा होतीच. तर पनामाच्या जवळ महत्वाचा देश म्हणजे अमेरिकाचे अर्थात. तर मग त्याच्यावरती काहीतरी होऊ शकेल का? सो चोक पॉइंट्सचा विचार करणं हा एक मोठा, मला असं वाटतं की इतकी वर्ष नाही तर असं होतं ना की अमेरिकेचं नेव्हल वर्चस्व इतकं जास्त होतं की अख्ख्या जगामधल्या सागरी वाहतुकीला साधारणतः सिमलेसली जाता यावं यासाठी अमेरिकन नेव्ही यूज टू प्रोव्हाइड सिक्युरिटी. सो इट वॉज सीन ॲज अ ग्लोबल पब्लिक गुड. त्याला आता चॅलेंज होईल की इथून पुढच्या काळामध्ये अशा प्रकारे होईल का? दुसरा परमनंट जिओपॉलिटिकल चेंज असा आहे, अमेरिकेचं वर्चस्व किती नाही म्हटलं तरी कमी झालेलं आहे ओव्हरऑल जगातलं. आणि ते परसेप्शनच्या लेवलला पण आहे आणि प्रत्यक्ष वस्तुस्थितीच्या लेवलला पण आहे. आणि त्यामुळे अमेरिकेचे जे विरोधक आहेत त्यांना बळ मिळणार आहे. ते विरोधक पॉवरफुल झालेत म्हणून बळ नाही मिळणार आहे, तर अमेरिका थोडीशी वीक झाली आहे म्हणून बळ मिळणार आहे. आणि तिसरा जिओपॉलिटिकल चेंज जो आपल्या नेबरहुडमध्ये फार महत्वाचा आहे तो म्हणजे सौदी अरेबिया अनेक वर्ष असं वाटायचं की ऑइल मार्केटला एक हाती खेळवू शकेल असा प्लेअर होता. आता इराणने असं दाखवून दिलेलं आहे की तुम्हीच एकटे नाही आहेत, आता आम्ही पण आहोत गेममध्ये. आणि त्याच्यामुळे जी मिडल ईस्ट मधली एकूण पॉवर स्ट्रक्चर नवी तयार करावी लागतील, तिथे या दोन्ही देशांना समोर ठेवायला लागणार आहे. अमेरिकेने स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेतला का? हो, अमेरिका आणि इस्रायलने स्वतःच्या पायावरती खूप मोठा धोंडा पाडून घेतलाय. जर का युद्धाच्या आधीचा विचार केला होता आपण, समजा 27 फेब्रुवारी 2026चा विचार केला, तर अमेरिकेची मूठ झाकली मूठ होती, 1.25 लाखाची होती. माहिती नव्हतं की काय व्हल्नरेबिलिटीज आहेत, माहिती नव्हतं की युद्ध सुरू झालं तर अमेरिका संपवू शकणार नाही. इस्रायलच्या बाबत असंच होतं. आणि मुख्य म्हणजे स्ट्रेट ऑफ होर्मुझ वरती इराणचा कंट्रोल नव्हता. अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांना एक प्रकारची मानसिक पातळीवरती तरी थोडीशी खात्री होती की अमेरिका आपल्या मदतीला आहे आणि आपल्या देशाचं संरक्षण होऊ शकतं. हा सगळाच डोलारा कोसळलेला आहे आणि पूर्णतः मिडल ईस्टचं जे राजकारण आहे, मिडल ईस्टचं जे जिओ पॉलिटिक्स आहे, त्याची नव्याने मांडामांड आता सुरू झालेली आहे. त्याचा एक्झॅक्ट आकार काय असेल हे आपल्याला काही दिवसात कळेल. म्हणजे 2 आठवड्याच्या वाटाघाटी, त्याच्यानंतर समजा जर परमनंट काहीतरी नवी ऑर्डर तयार झाली तर ती, किंवा पुन्हा युद्ध आणि युद्धाच्या नंतरची ऑर्डर. पण जे जुनं जग होतं ते 27 फेब्रुवारी 2026ला एक प्रकारे लयाला गेलंय असं आपण मानूया. का केलं असेल हे अमेरिकेनं? अमेरिकेने असं का केलं याची अनेक कारणं आहेत. याच्यातलं सगळ्यात पहिलं कारण आहे ते म्हणजे इस्रायलने अमेरिकेला हे करायला भाग पाडलं. आता ते आजच स्टोरी यायला सुरुवात झाली आहे की कसं इस्रायल जेव्हा लॉबी करत होतं हल्ला करण्यासाठी, तर अमेरिकेचे वरिष्ठ अधिकारी, मंत्री, नेते ट्रम्प यांना सांगत होते की हे करू नका. याचे 2 अर्थ आहेत. एक म्हणजे ते खरोखर सांगत होते, किंवा दुसरं आता प्रत्येक जण स्वतःला वाचवायला बघतोय, युद्धाचा दोष स्वतःवर येऊ नये अशी त्यांची इच्छा आहे. दुसरं कारण, डोनाल्ड ट्रम्प यांना कायमच आपण व्हेनेझुएलामध्ये जसं केलं तसं काहीतरी इराणमध्ये करू शकू असा भ्रम झाला तरी असावा किंवा करून दिला गेला असावा, हे एक कारण आहे. तिसरं, डोमेस्टिक पातळीवरती आपण आधी म्हटलं होतं की एप्स्टीन फाईल्स, तो मुद्दा त्यांना बाजूला टाकायचा होता. आणि दुसरं म्हणजे जे टॅरिफ त्यांनी लादले होते ते अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाने इलिगल ठरवले होते, त्यामुळे त्याच्यावरनं लक्ष हटवायचं होतं. चौथं, अमेरिकेच्या राजकारणामध्ये युद्धखोरीची परंपरा आहे आणि युद्धामधून कायम असं होतं की येऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये फायदा होतो. तर ते पण एक कॅल्क्युलेशन ट्रम्प यांच्या मनात असावं, कारण त्यांची लोकप्रियता बऱ्याच वेगाने ढासळलेली होती. पाचवं कारण मला असं वाटतं या युद्धाचं असं आहे की यांना इराण नेमका किती पॉवरफुल आहे याचा अंदाजच आला नसावा आणि त्यामुळे सुद्धा हे युद्ध झालं असावं. आणि 6वं कारण जे आता समोर यायला लागलंय ते म्हणजे या युद्धामधून लोक पैसे कमवत आहेत. म्हणजे अमेरिकेचे संरक्षण मंत्री यांनी युद्ध सुरू व्हायच्या काही दिवस आधी आणि युद्ध सुरू झाल्याच्या नंतर अमेरिकेच्या डिफेन्स कंपन्यांच्या मध्ये पैसे गुंतवायला सुरुवात केलेली होती त्यांच्या एका इंटरमिजियरीच्या माध्यमातून, ज्याला इन्सायडर ट्रेडिंग म्हणतात. आणि ते सुद्धा युद्धाचं कारण असू शकतं. इतकी सिरियस परिस्थिती आहे. म्हणजे महासत्तेच्या संरक्षण मंत्र्याला अशा पद्धतीने की आपण कसं वागलं पाहिजे आणि आपलं वर्तन काय आहे याच्यातला भेद समजत नाहीये. त्यामध्ये एक अजून मुद्दा मला ऍड करावासा वाटतो. पॉल केनेडी नावाचे एक हिस्टॉरियन आहेत, त्यांचं राईज अँड फॉल ऑफ ग्रेट पॉवर्स नावाचं एक खूप अप्रतिम पुस्तक आहे. गेल्या 500 वर्षातल्या महासत्तांचा इतिहास त्यांनी तो लिहिलेला आहे. त्यांची अशी थिअरी आहे की कुठल्याही एम्पायरचा किंवा साम्राज्याचा ऱ्हास होण्याचं मुख्य कारण काय, तर इम्पिरियल ओव्हररीच, म्हणजे महासत्ता आपल्या क्षमतेपेक्षा जास्त ठिकाणी गुंतवून घेतं स्वतःला, जास्त रेटतं आणि ते स्वतःला सस्टेन नाही करू शकत. तर अमेरिका आता या इम्पिरियल ओव्हररीच मध्ये गेलेली आहे.
असं एक म्हणता येऊ शकतं की अमेरिकेने आपल्या क्षमतांच्या पेक्षा जास्त मोठ्या प्रमाणातले लष्करी संघर्ष हाती घेतलेत, जास्त जबाबदाऱ्या हातात घेतल्यात आणि त्या इम्पिरियल ओव्हररीचचा अल्टिमेट परिणाम हा अमेरिकेचा ऱ्हास होण्यात, अमेरिकेचं डिक्लाइन होण्यात आहे. या आधीची उदाहरणं बघितली तर सोव्हिएत युनियनचं अफगाणिस्तानमध्ये असंच झालं होतं. ब्रिटनचं दुसऱ्या महायुद्धात असं झालं होतं आणि त्याच्या आधीचे सुद्धा एकूण जे संघर्ष झाले होते. तर त्यामुळे महासत्ता अशा इम्पिरियल ओव्हररीच करूनच स्वतःचा ऱ्हास करवून घेतात, असं त्यांचं म्हणणं आहे. तर अमेरिकेच्या आताच्या वर्तनाकडे बघून असं वाटू शकतं की अमेरिका ऍक्च्युली इम्पिरियल ओव्हररीचच्या स्टेजमध्ये आहे. 2 आठवड्याच्या चर्चेत काय होईल असं वाटतं आणि याचा फायनल कन्क्लुजिंग पॉईंट काय असेल? 2 आठवड्याच्या चर्चेतला सगळ्यात पहिला मुद्दा मला असा दिसतोय की दोन्ही बाजू आता युद्ध करून काही प्रमाणात थकलेल्या आहेत. 5 आठवडे झालेले आहेत. दोन्ही बाजूंना एकमेकांची व्हल्नरेबिलिटीज माहिती आहेत. दोन्ही बाजूंना लक्षात आलंय की आता काहीतरी तोडगा काढायला हवाय आणि त्यामुळे ज्याला इंग्रजीमध्ये ऑफ रॅम्प म्हणतात की काहीतरी दाखवण्यासारखा फेस सेव्हिंग ऑप्शन, तर तसं काहीतरी त्यांना आता काढावं लागणार आहे, ज्याच्यामध्ये अमेरिका आणि इस्रायलला पण असं मिळेल की आम्ही काहीतरी मिळवलं आणि इराणला पण दाखवता येईल की आम्ही काहीतरी मिळवलं. त्यामुळे इराणने ज्या 10 मागण्या केल्यात की आम्हाला नुकसान भरपाई द्या, आमच्यावरती परत हल्ला करणार नाही याची गॅरंटी द्या आणि अजून स्टेट ऑफ हॉर्मुझवरचा आमचा कंट्रोल वगैरे, असं ते सगळं मान्य होणार नाही. काही मागण्या मात्र त्यातल्या मान्य होऊ शकतात, हा एक भाग. दुसरं, या 2 आठवड्याच्या वाटाघाटींमध्ये हे पण क्लिअर होईल की पाकिस्तान नेमकं वाटाघाटींच्यासाठी किती उपयुक्त आहे. आता सीजफायर आणण्यापुरतं पाकिस्तान उपयोगी होत आहे, ठीक आहे. आता इथून पुढच्या काळामध्ये अमेरिका, इस्रायल आणि इराण यांना ऍक्च्युली वाटाघाटी करायला भाग पाडणं आणि त्याच्यासाठीचं प्रेशर त्यांच्यावरती टाकणं, तर ह्यामध्ये पाकिस्तानचा रोल किती राहील हे आपल्याला दिसेल. आणि तिसरं, सगळे जे गल्फ अरब देश आहेत आत्ताचे, ते ऍक्च्युली म्हणजे चिंताग्रस्त असतील की अमेरिका युद्ध संपवण्याच्यासाठी इराणच्या कोणत्या अटी मान्य करतं आणि आपल्याला ते कशा पद्धतीने वाऱ्यावरती सोडतात, आपलं ते इराणच्या समोर किती प्रोटेक्शन करू पाहतील, याविषयीची भीती त्यांच्या मनात खूप असणार आहे. आज जे पाकिस्तानमधून ट्विट झालं त्याच्यात आधी दिसलं की तो ड्राफ्ट होता. मग असं मानलं जातंय की युएसनं हे ट्विट करायला सांगितलं आणि पाकिस्तान इज ॲक्टिंग ॲज अ इन अ वे प्लेयर. पाकिस्तान अमेरिकेच्या म्हणण्यानुसार फक्त ॲक्ट करायचं. हे खरंच उघड झालंय का आणि याचा काय परिणाम? आता आपल्याला एक्झॅक्ट क्लिअर नाहीये, थोडंसं थांबायला लागेल की एक्झॅक्ट काय झालंय. पण एक गोष्ट अशी आहे की पाकिस्तान गेल्या 1.5 वर्षात बघायला गेलं तर अमेरिकेशी खूप जवळ गेलेला आहे. आपल्याला ते आवडत नाही अनेकांना, परंतु डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या आजूबाजूच्या लोकांना पाकिस्तानने बऱ्यापैकी आपल्या प्रभावाखाली घेतलेलं आहे. त्यामुळे अमेरिकेच्या दृष्टीने पाकिस्तान हा तसा उपयुक्त देश होता. दुसरं, पाकिस्तान आणि इराण यांच्यामध्ये 1.5 वर्षापूर्वी सुद्धा बलुचिस्तानच्या वरनं ऍक्च्युली मिसाईल एक्सचेंज झालेलं होतं. पण पाकिस्तान हा असा देश आहे की जो इराणचा शेजारी पण आहे. त्यामुळे इराणला काही गोष्टी सांगणं यासाठी सुद्धा पाकिस्तानचा उपयोग होता. त्यामुळे मला असं वाटतं ह्या तीनही देशांना पाकिस्तानचा वापर करणं सोयीचं गेलं असावं. प्लस युद्धाच्या आधी ज्या चर्चेमध्ये ओमानचा रोल होता, तर आता पुन्हा ओमान हे करायला उत्सुक नसणार, हे पण क्लिअर आहे. कतारचा रोल असू शकतो, पण आता कतारवर हल्ले झालेले आहेत, त्यामुळे कतार सुद्धा अशा प्रकारे मीडिएटरी रोलमध्ये येणार नाही. टर्कीचा एक रोल होता, पण कदाचित टर्कीने पण मान्यता दिली नसावी किंवा बिहाइंड द सीन्स खेळत असावेत. म्हणजे टर्की आणि इजिप्तचं असं म्हणतात की दे आर प्लेइंग बिहाइंड द गेम, बिहाइंड द सीन्स. सो त्यामुळे मुख्यतः पाकिस्तान इथे समोर यायला तयार असावं. आणि आपले परराष्ट्र मंत्री म्हणाले तसं पाकिस्तान हा दलाल देश आहे आणि असं सगळं करतात. पण पाकिस्तानला इतिहास पण आहे असं करण्याचा. म्हणजे एक सगळ्यात मोठं एक्झाम्पल आहे की 1971 साली हेनरी किसिंजर पाकिस्तानमध्ये आले होते, भारतात येऊन गेले होते आणि अमेरिकेला त्या काळामध्ये चीन बरोबरती संबंध प्रस्थापित करायचे होते. शीतयुद्धाचा अत्यंत तो महत्वाचा काळ होता. तर हेनरी किसिंजर पाकिस्तानमध्ये गेल्याच्या नंतर त्यांना असं सांगण्यात आलं की काहीतरी आजारी पडलेत, पोटदुखी झालेली आहे आणि म्हणून ते विश्रांतीसाठी जात आहेत. आणि ऍक्च्युली ते पाकिस्तानमधनं चीनला गेले होते आणि परत आले होते आणि त्या भेटीने अमेरिका आणि चीन यांचे संबंध पुन्हा नव्याने प्रस्थापित झाले होते. सो पाकिस्तानला अशा प्रकारची 2 विरुद्ध कॅम्प्सना एकत्र आणून काहीतरी एक त्याच्यामध्ये मीडिएटरी रोल प्ले करण्याची सवय आहे. त्यांनी याआधी ते केलेलं आहे. त्यामुळे सुद्धा ह्याकडे तसं बघायला हवं. सामान्य माणसाला भारतातला असा प्रश्न पडलाय की महागाई दिसतेय समोरून येताना, डिझेलचे दर वाढले, गॅस मिळत नाहीये. सगळं सुरळीत होईल आजच्या नंतर का असं काही नाही? आजच्या नंतर अनफॉर्च्युनेटली थोडंसं सावधगिरीने बघायला हवं, कारण 2 आठवड्याचा पॉज तेच सगळे म्हणतायत. पण त्याहून जास्त महत्वाचं कारण वेगळं आहे. त्याहून जास्त महत्वाचं कारण हे आहे की
गल्फ मधल्या देशांवर जे हल्ले इराणने केलेत त्या हल्ल्यांच्यामुळे जी ऑइल आणि गॅसची कपॅसिटी कमी झालेली आहे, रिफायनिंग कपॅसिटी असेल, ट्रान्सपोर्ट कपॅसिटी असेल, ती भरून यायला वेळ लागणार आहे. त्यामुळे युद्ध जरी आज पूर्ण थांबलं असं आपण मान्य केलं समजा तरी सुद्धा पुढचे काही महिने जातील की हे सगळं रिकवर व्हायला. त्यामुळे काही काळ पुढची थोडीशी चिंता राहील. मला असं वाटतं की आता म्हणजे आता बघायला गेलं तर एक मार्चच्या पहिल्या आठवड्यात जेवढं पॅनिक होतं तेवढं आता नाहीये. म्हणजे थोडीशी परिस्थिती निवळते आहे. तर तसं चालू राहील. पण जो सप्लाय चेन्स पूर्ववत होतील का? म्हणजे आता खतांचा प्रॉब्लेम होता, तर फर्टिलायझर सप्लाय पूर्ववत होईल का? हेलियम आपल्याला मिळतो तो पूर्ववत होईल का? ॲल्युमिनियम येत होता तो पूर्ववत होईल का? तर त्या दृष्टीने प्रश्न आहेत. त्यामुळे तिथे थोडासा वेळ लागेल असं मला वाटतंय. याच्या जोडीने आणखीन रिपल इफेक्ट्स आहेत. रिपल इफेक्ट्स असे आहेत की जर त्या इराणची $2 मिलियन नाही, पण कुठल्या ना कुठल्या स्वरूपाची फी जर का त्या स्टेट ऑफ होर्मुझ मधनं द्यायला लागली, तर याचा अर्थ तेल बाहेर काढायला अजून एक वरचा तो टॅक्स लागलेला आहे. म्हणजे मग तेलाच्या किमती वाढणार का आता इथून पुढच्या काळामध्ये? हा पण एक प्रश्न राहील. आणि त्याला जोडून सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा, की आपल्याकडे मान्सून सीझन सुरू होणार आहे जून महिन्यामध्ये. तर त्याच्या आत जी आपल्याला तयारी लागते त्यासाठीची खतं आणि पूर्वतयारीसाठी ती आपल्याला पूर्ववत होईल का? म्हणजे आपल्या दृष्टीने ते जास्त महत्त्वाचं ठरेल. आता आपण शूट करायच्या आधी हे बघितलं की हल्ले चालू आहेत, सीज फायरच मान्य झालं नाही आणि इराणची जी मिलिटरी म्हणजे अनऑफिशियल मिलिटरी आहे ती हल्ले करतच राहिली. असं घडायची किती शक्यता आणि मग त्याचे परिणाम काय होतात? असं घडण्याची शक्यता आहे, कारण ज्या कारणामुळे इराण सर्व्हाइव्ह झालंय त्याच कारणामुळे हे हल्ले होत आहेत. इराण सर्व्हाइव्ह का झालं? तर डिसिजन मेकिंग त्यांनी सेंट्रलाइज जी होती ती डिसेंट्रलाइज केली. आणि विकेंद्रीकरण केल्याच्या नंतर तुम्हाला प्रत्येक ग्राउंड लेवलच्या कमांडरला सांगणं की बाबा रे आता हल्ले करू नका, आणि त्यासाठी लागणारा जो कंट्रोल असतो तो एस्टॅब्लिश करणं, ह्यामध्ये थोडा वेळ जाऊ शकतो. त्यामुळे अशा प्रकारचे काही हल्ले होऊ शकतात, ही शक्यता आपण मान्य केली पाहिजे. आणि दुसरं, अमेरिका इस्रायल जर हल्ले थांबवणार असेल आणि अशा प्रकारचे हल्ले इराण करत असेल तर त्यामुळे इराणची बदनामी सुद्धा होणार आहे. नॉट दॅट की इराणला त्याने फरक पडतो, पण ते इराणला लॉंग टर्म मध्ये घातक ठरेल. त्यामुळे काही काळ वाटलं तर हे चालू राहील, पण वाटाघाटी कुठल्या दिशेने जात आहेत हे बघून सुद्धा ठरेल की 2 आठवड्याच्या नंतर प्रत्यक्ष युद्ध थांबणार का अजून वाटाघाटी चालू राहतील आणि आपण युद्धाच्या पुन्हा नव्या दिशेने जाणार आहोत का काय, म्हणजे ते 2 आठवड्यातच कळणार आहे. या सगळ्यात इराणच्या पाठीमागे चीन आणि रशिया आहे असं दिसतं का? चीन आहे काही प्रमाणात. असं म्हणतात की चीनला आता ही सीजफायर ऍक्सेप्ट करायला लावण्यामध्ये चीनने थोडासा वाटा उचलला होता असं म्हणतात. तिथे पाकिस्तान सुद्धा उपयोगी पडू शकतं पुन्हा एकदा, कारण पाकिस्तान आणि चीन यांचे पण चांगले संबंध आहेत. रशियाचा फार रोल दिसलेला नव्हता एका मुद्द्याला सोडून, तो म्हणजे इराणला जी अमेरिकेची टार्गेट्स उडवली होती त्यासाठीची इंटेलिजन्स रशियाने दिली होती. इराण युद्धाचा सगळ्यात मोठा फायदा झालेला देशांच्यापैकी एक रशिया आहे, कारण रशियाचं तेल मार्केटमध्ये आलं, त्या तेलावरचे निर्बंध काही प्रमाणातले उठवले गेले आणि त्यामुळे सुद्धा रशियन तेलाला भाव वाढला, रशियाला पैसे मिळाले. म्हणजे याचा अर्थ युक्रेनवरती अजून हल्ले होणार आहेत, होत आहेत, ते आपल्याला दिसतंय. सो इराणला आपण म्हणूया की डायरेक्ट सपोर्ट नाहीये, पण टॅसिट सपोर्ट नक्कीच आहे. प्लस एक आत्ता UNSC मध्ये प्रपोजल आलं होतं, बहारेनने केलं होतं, कारण बहारेन हा देश आता UNSC मध्ये नॉन परमनंट मेंबर आहे आणि तो अध्यक्ष आहे आता या महिन्यासाठीचा. तो रशिया आणि इराणने ते प्रपोजल व्हेटो केले. त्यामुळे अशा प्रकारची मदत इराणला केली जात राहील आणि त्यामुळे रशिया आणि चीनचा इराणला इनडायरेक्टली सपोर्ट आहे हे आपल्याला क्लिअर कट दिसतंय. या सगळ्याचा अमेरिकेवर काय परिणाम होणार? कारण त्याची एक क्युरिओसिटी आहे. मध्ये आपण शूट केल्यानंतर नो किंग्स मुवमेंट झाली, अजून काय काय ते त्यांनी खूप लोकांना काढलं. तिथं काय घडेल? अमेरिकेत खूप खळबळ माजते. मला असं दिसतंय आता की अमेरिकेमध्ये अंतर्गत स्तरावरती विशेषतः ट्रम्प यांच्या वरिष्ठ वर्तुळामध्ये युद्धाचा दोष कोणावर टाकायचा, युद्धाचा परिणाम कोणी भोगायचे याविषयी पण एक चालू राहिलेलं असेल. कदाचित ट्रम्प त्यांच्या काही अधिकाऱ्यांना काढू शकतात. आत्ताच परवा बातमी आली आहे की पॅम बॉन्डी म्हणून त्यांच्या अटर्नी जनरल होत्या, त्यांना त्यांनी काढलेलं आहे. कारण डोमेस्टिक आहे, पण अशा प्रकारची जी एक अनसर्टन्टी असते ती वाढत जाणार आहे. दुसरं म्हणजे डेमोक्रॅटिक पक्षाला आता बळ मिळेल. रिपब्लिकन पक्षाच्या आतले ट्रम्प यांचे विरोधक आहेत ते आता हळूहळू वर यायला लागलेत की हे आम्हाला नको होतं आणि आम्हाला हे मान्यच नव्हतं, पण ट्रम्पांचं ऐकत नाहीयेत. त्यामुळे ट्रम्प यांच्या पुढची आव्हानं वाढणार आहेत. अमेरिकन नागरिकांचं जगणं ह्या काळात कठीण होत जातंय असं दिसतंय. त्यामुळे 2026च्या मिड टर्म इलेक्शन्समध्ये कदाचित ट्रम्प यांना अपेक्षा होती त्यापेक्षा जास्त पराभव मोठा स्वीकारावा लागू शकतो. संकल्प खूप खूप आभार. नेहमीप्रमाणे काय घडतंय ते समग्रपणे समजून घेता आलं. युद्ध नाही थांबलं तर या मुद्द्यावर बोलू, अन्यथा इतर मुद्द्यांवर पुन्हा भेटू, पण इथंच थांबूया. धन्यवाद.